श्री स्वामी समर्थ. सिंह राशीच्या जातकांनो, उद्यापासून सर्व बदलणार आणि मोठा चमत्कार नक्कीच होणार आहे. एक पण शब्द यातील खोटा ठरणार नाही. तर तुम्हाला सांगते, ब्रह्मदेवाने आधीच तुमच्या भाग्यात असे लिहून ठेवलेले आहे. तुम्हाला सांगते, तुमची वेळ बदलते, ग्रहांची चाल देखील बदलते आणि तुमच्या जीवनाची दिशा सुद्धा आता कायमची बदलणार आहे. काही लोक तुमच्यापासून दूर जाणार आणि काही लोक अचानक जवळ येणार आणि अशी एक अचानक घटना घडणार आहे जी तुमच्या पुढच्या अनेक वर्षाचा पाया ठरणार आहे. तुम्हाला कदाचित वाटेल हे सगळं अचानक कसं आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, हे अचानक नाही, हे नियतीचं नियोजन आहे. आणि जर तुम्ही याच राशीचे लोक असाल तर, म्हणजे सिंह राशीच्या जातकांनो, तुम्हाला सांगते, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण पुढचे काही क्षण तुमचं भविष्य असं उघडणार आहे. ते ऐकण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघणे गरजेचे आहे. कारण तुमचं भाग्य जाणून घेण्यासाठी, त्या सर्व काही गोष्टी, घटना, काही ते समजून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघावा लागणार आहे. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबचं बटन एकदा जरूर प्रेस करा. ज्या कारण अशी सत्य भविष्यवाणी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी, त्याचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. तर माझ्या प्रिय जातकांनो, पहिली घटना अशी घडणार आहे की तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जी वरवर तुमच्याशी चांगलं वागते, गोड बोलते आणि साथ देण्याचा नाटक करते, परंतु मात्र मनामधून एक वेगळाच विचार ठेवते. तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे, त्याच्याशी तुमच्या योजना, स्वप्न, कमजोरी सगळं काही शेअर केलं आहे, त्या व्यक्तीचा चेहरा आता येणाऱ्या या उद्यापासूनच्या तुमच्या समोर नक्कीच येणार. एखादी छोटी घटनाद्वारे, एखाद्या बोललेलं वाक्य किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती तुमचे आता नक्कीच डोळे उघडणार आहे. आणि हे सगळं बघून कदाचित तुम्हाला धक्का बसेल, तुमचं मन देखील दुखावेल, परंतु तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल राग देखील येईल. पण तुम्हाला सांगते, हे सत्य वेळेवर समोर येणं हे तुमच्यासाठी चांगलं ठरणार आहे. कारण नियतीने तुम्हाला चुकीच्या व्यक्तीतून, संगतीतून आता नियती बाहेर काढत आहे. या घटना तुम्हाला मोठा धडा शिकवेल. प्रत्येकावर आंधळा विश्वास ठेवू नये. तुम्हाला मनात आधीच कुठेतरी त्या व्यक्तीबद्दल संशय होता, परंतु तो संशय आता खरा ठरणार आहे. आणि या घटनेनंतर तुम्हाला सांगते, तुम्ही अधिक सावध, अधिक शहाणे आणि अधिक भावनिकदृष्ट्या मजबूत नक्की होणार आहात. लक्षात ठेवा, जे लोक तुमच्या पाठीशी आयुष्यातून दूर जातात, ते कायमच नुकसान नसतं. कधी कधी तुमच्या मोठ्या यशाची आधीची ही साफसफाई असते. त्यामुळे सत्य समोर येणारच आणि त्या सत्यामुळे तुम्ही तुमचा मार्ग आता अधिक स्पष्ट करणार आहात. हे नक्की लक्षात ठेवा. दुसरी घटना आहे तर ती म्हणजे, सिंह राशीच्या जातकांनो, अचानक तुमच्या भाग्याचा दरवाजा उघडणार आहे. आणि होय, आता तुमच्या आयुष्यात असा टप्पा सुरू होतोय जिथे नशीब आता अचानक तुमच्याकडे वळताना तुम्हाला दिसेल, तुम्हाला ते जाणवेल. इतके दिवस ज्या अंधारात तुम्ही होता, ज्या अंधारात तुम्ही चालत होता, आता त्याचा शेवट जवळ आला आहे. अनेक वेळा तुम्हाला विचारही केला असेल तुम्ही या गोष्टीचा, की तुम्हाला एवढे अडथळे का येतात, माझं काम शेवटच्या क्षणी जाऊन का थांबते, इतकं मेहनत करूनही मला त्याचा योग्य असं फळ मिळत नाही. परंतु विश्व प्रत्येक गोष्टीची वेळ हे ठरवत असते. आणि या राशीसाठी तुम्हाला सांगते, तुमच्या राशीसाठी ही आता वेळ सक्रिय झालेली आहे. एक प्रभावी व्यक्ती तुमच्या बाजूने आता उभी राहणार आहे आणि एखादी बंद झालेली जुनी संधी तुमच्यासाठी पुन्हा येणार आहे. अडकलेली रक्कम अचानक तुमच्या खात्यात जमा होणार आहे.
किंवा ज्या ठिकाणी तुम्ही अनेकदा प्रयत्न करून थकलात, तिथून आता तुम्हाला सकारात्मक उत्तर येऊ शकतं. परिस्थिती तुम्हाला सांगते, इतक्या वेगाने बदलेल ना, की तुम्हालाच विश्वास बसणार नाही. हेच ते माझं आयुष्य आहे. काही दिवसांपूर्वी तुम्ही निराश होता, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आर्थिक भाग्याचा दरवाजा नाही, तर तुमच्या आत्मविश्वास, प्रतिष्ठा याचा दरवाजा आहे. लोक जे तुम्हाला कमी लेखत होते ना, ते आता तुमच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतील. तुमचं मत महत्वाचं ठरेल आणि तुमची उपस्थिती सर्वांना आता जाणवणार आहे. तुमच्या शब्दांना मान मिळेल आणि या क्षणी सर्वात मोठी परीक्षा म्हणजे तुमच्या धाडसाची असणार. कारण अचानक आलेली संधी ही सर्व काही घाबरवते आणि त्यामुळे तुमच्या मनामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये शंका येईल की मी हे करू शकेल का, की ही संधी माझ्यासाठी आहे का, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येतील. परंतु यावेळी तुम्हाला ठाम राहायचे आहे. अगदी गरजेचे आहे हे. कारण भाग्य दरवाजा उघडत आहे, परंतु त्या दरवाजातून आत्मविश्वासाने पुढे जाणे नक्कीच तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही त्या क्षणी निर्णय घेतला भीतीने, तर स्वतःवर विश्वास ठेवला नाही, तर ही एक घटना तुमच्या आयुष्यात खूप काही बिघडवू शकते. बघा, त्यामुळे सज्ज राहा, कारण जे येणार आहे ते साधन आहे. ते तुमच्या आयुष्य एक नव्या उंचीवर घेऊन जाणारं आहे. माझ्या प्रिय जातकांनो, तिसरी महत्वाची घटना तर ती म्हणजे आर्थिक उन्नतीचा मोठा संकेत. तुमच्या आयुष्यात आर्थिक बाबतीत जो ताण होता, तो ताण आता कमी होऊ लागणार आहे. या ताणामुळे तुम्हाला कधी कधी अपमानासारखी परिस्थिती निर्माण झाली होती आणि ती आता तुम्हाला सांगते, ती परिस्थिती आता हळूहळू संपण्याच्या दिशेवर आहे. अनेक दिवस तुम्ही मनामध्ये विचार करत होता, इतकी मेहनत करून हातामध्ये आपल्या काहीच येत नाही, काहीच राहत नाही. माझं नशीब पैशांच्या बाबतीत इतकं कठीण का आहे? पण हे लक्षात ठेवा, काहीच का, पैसा हा केवळ कष्टावर नाही, तर योग्य वेळ, योग्य निर्णय आणि ग्रहांच्या अनुकूल परिस्थितीवरती अवलंबून असतो. आणि आता ही अनुकूलता तुमच्या बाजूने वळताना तुम्हाला बघायला मिळणार आहे. अडकलेली कामे, अडकलेली रक्कम तुम्हाला अचानक मिळू शकते. जिथे जिथे तुम्ही अशा ठिकाणी सोडलेली होती, तिथूनच तुम्हाला सकारात्मक बातमी येऊ शकते. एखादा नवीन प्रोजेक्ट असेल, नवीन जॉब ऑफर असेल, नवीन बिझनेसची संधी तुमच्या समोर नक्कीच पुन्हा येऊ शकते. जी सुरुवातीला तुम्हाला थोडी लहान वाटेल, परंतु त्याचा फायदा हा मोठा होणार आहे, भविष्यासाठी आर्थिक आधार बनणार आहे. आणि विशेष म्हणजे हा पैसा फक्त हाती येणार नाही, तर या पैशामुळे तुमचे पूर्ण आत्मविश्वास तुम्हाला परत मिळणार आहे. लोकांच्या नजरेत किंमत तुमची वाढणार आहे, तुमचं मन विचारात घेतलं जाईल आणि तुम्हाला स्वतः बदल अभिमान नक्कीच वाटेल. मी कठीण काळातही मात्र हारले नाही आणि मात्र इथे एक मोठं तुमच्यावर परत एकदा तुम्हाला जबाबदारी आहे, की आलेला पैसा हा टिकवणं तुमच्यासाठी फार महत्वाचा असणार आहे. ही जबाबदारी भावनेतून खर्च दिखावा आणि चुकीच्या गुंतवणुकी या गोष्टी मात्र तुम्हाला या ठिकाणी टाळायच्याच आहेत. व्यवस्थित नियोजन करा आणि थोडी बचत ठेवा आणि भविष्यासाठी सुरक्षित पाया तयार करा. कारण हा काळ पैशांचा काळात तुमचा प्रभाव वाढवणार नाही, तर पुढच्या बऱ्याच वर्षासाठी तुम्हाला आर्थिक स्थिरता देणारा काळ असणार आहे. त्यामुळे आता हे विश्व सज्ज झालेले आहे आणि तुम्हाला योग्य फळ देण्यास तयार आहे. चौथी घटना घडणार आहे, तर ती म्हणजे सिंह राशीच्या जातकांनो, तुमच्यासाठी अत्यंत फलदायी अशी ही घटना घडलेली आहे, किंबहुना घडणार आहे. घरात शुभ वार्ता येणार आणि सकारात्मक ऊर्जा पुन्हा येणार आहे. तुम्हाला सांगते, तुमच्या घरात कुटुंबात जे काही दिवसांपासून तणाव, चिंता आणि शांततेचं अभाव हे तुम्हाला सर्व जाणवत होतं, ते आता त्यात मोठा सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येणार आहे.
एखाद्या आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे. परीक्षेत यश मिळणार आहे. लग्नाची चर्चा होईल. नवीन घर घेण्याच्या शोधात असाल तर ते होईल. वाहन खरेदी कराल. सदस्यांच्या घरातील सदस्यांची प्रगतीची बातमी अचानक हे काही तुमच्या कानी बातमी तुम्हाला आनंद देणाऱ्या अशा या सुखद वार्ता तुम्हाला या महिन्यात नक्कीच पोहोचणार आहेत. त्यामुळे घरातलं वातावरण एकूण एक अचानक बदलून जाणार आहे आणि घरातील वाद देखील कमी होतील, संवाद वाढणार आहे आणि एकत्र बसून निर्णय घेण्याची तुमची तयारी या ठिकाणी नक्कीच सर्वांना दिसणार आहे. काही घरामध्ये धार्मिक कार्यक्रम, पूजा, एखादा समारंभ देखील होण्याची शक्यता या काळात दाट दिसून येत आहे. त्यामुळे घरातलं वातावरण सकारात्मक होईल आणि दैवी ऊर्जा तुम्हाला दिसेल. घरामध्ये शांतता नांदेल. विशेष म्हणजे ही शुभवार्ता केवळ बाह्य आनंद नव्हे, तर तुम्हाला तुमच्या मनालाही स्थैर्य देणारं असेल. तुम्हाला जाणवेल की कितीही बाहेर संघर्ष असला तरी घरचं वातावरण मजबूत आहे आणि तो माणूस कुठल्याही अडचणीला अगदी सहज सामोरे जाऊ शकते. या काळात ज्येष्ठांचा सल्ला कायम महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादामुळे तुमची अडकलेली कामे सोपी होतील. मात्र एवढे लक्षात ठेवा, सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी अहंकार, जुने वाद, नकारात्मक चर्चा तुम्हाला टाळणे गरजेचे आहे. तुमच्या घरात आनंदाचा दिवा पेटणार आहे आणि त्याचा प्रकाश आता तुमच्या आयुष्याला संपूर्णपणे उजळून टाकणार आहे. पाचवी महत्वाची घटना आहे ती म्हणजे जुना संपर्क. जुना संपर्क तुमच्या पुन्हा जुना संबंध तुमच्या संपर्कात येणार आहे. भूतकाळातील एखादा अध्याय जो तुम्ही बंद झाला असा समजत होते, तो आता पुन्हा तुमच्या समोर येऊ शकतो. जुनी तुमची एखादी मैत्रीण असेल, जुने प्रेम संबंध असेल किंवा तुटलेला एखादं नातं असेल, संपर्क असू शकतो आणि गैरसमजातून दूर गेलेली व्यक्ती, तर अचानक त्यांच्याकडून तुम्हाला कॉल किंवा मेसेज येईल. तुमच्यासाठी त्या कॉल आणि मेसेजद्वारा ते तुमच्याशी पुन्हा जोडले जाऊ शकतात. सुरुवातीला तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे सर्व अचानक का? पण लक्षात ठेवा, काही भेटी ह्या योगायोग नसतात, तर त्या अपूर्ण राहिलेल्या भावना असतात. न बोललेले शब्द असतात, सुटलेले प्रश्न असतात. ते पूर्ण करण्यासाठी हे परत येतात आणि ही पुनर्भेट तुम्हाला आनंद देणारी असेल, गोंधळ निर्माण करणारी असेल. हे तुमच्या आता परिपक्वतेवर आणि सध्याच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. जर ती व्यक्ती खरोखर बदललेली असेल आणि तुमचं भलं इच्छित असेल, तर संबंध हा पुन्हा नव्याने समजून देणे आणि मर्यादाने पुन्हा पुन्हा ते सुरू होऊ शकते. परंतु भूतकाळातील जखमा, फसवणूक, वेदना असतील, तर नियती तुम्हाला शेवटचा धडा शिकवण्यासाठी ही भेट परत एकदा घडवत आहे. यावेळी भावनांपेक्षा शहाणपणाने निर्णय घ्या, कारण प्रत्येक परत आलेली व्यक्ती आयुष्यात राहण्यासाठी येत नाही, तर काही जण फक्त तुमचं मन मोकळं करून पुढे जाण्यासाठी ती येते. तर भूतकाळाचा दरवाजा पुन्हा उघडतोय, परंतु त्या त्या आतमध्ये तुम्हाला जे काही जागा द्यायची आहे हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. माझ्या प्रिय जातकांनो, 6वी महत्वाची घटना म्हणजे मानसिक आणि तणावातून मुक्ती. बघा, गेल्या काही काळापासून तुम्ही अत्यंत मनावर एक अदृश्य भार घेतला होता. चिंता, असुरक्षितता, भविष्याबद्दल भीती, लोकांच्या मान वागण्यामुळे झालेली वेदना आणि स्वतःबद्दल निर्माण झालेली शंका. बाहेरून मजबूत दिसतात, परंतु आतमध्ये मात्र तुमच्या विचारांचे वादळ सुरू. आता हा काळ बदलतोय. हळूहळू परिस्थिती स्पष्ट होऊ लागले. काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळू लागलेली आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मनातलं गोंधळलेली अवस्था ही स्थिर होऊ लागलेली आहे. एखाद्या व्यक्तीशी झालेली मनमोकळी चर्चा, एखादा सकारात्मक निर्णय किंवा अचानक मिळालेली चांगली बातमी या गोष्टी तुमच्या मनावरचा ताण हलका करतील. तुम्हाला ते जाणवणार आहे आणि तुम्ही जे ओझं एकट्याने वाहत होता ते इतकं जड नव्हतं. फक्त तुम्ही त्याच्याकडे जे
चुकीच्या दृष्टीने पाहत होता, आता तुमचा आत्मविश्वास देखील परत येईल. तुमची झोप सुधारेल आणि निर्णय घेताना तुमच्या मनावरची भीती देखील कमी होईल. ही फक्त मानसिक शांतता नाही, तर तुमच्या नव्या ऊर्जेचा जन्म आहे. या काळात ध्यान, प्रार्थना किंवा एकांतात काही वेळ घालवणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणारं आहे. लक्षात ठेवा, बाहेरचं यश मिळवण्यासाठी आतली लढाई ही जिंकावी लागते आणि तुम्ही तर ही लढाई जिंकण्याच्या अगदी अंतिम टप्प्यात आहात. आता तुमचं मन तुमची सर्वात मोठी ताकद बनणार आहे. सिंह राशीच्या जातकांनो, 7वी घटना ती म्हणजे करिअरमध्ये अचानक मोठा बदल घडेल. तर तुमच्या करिअरच्या क्षेत्रात आता असा टप्पा येणार आहे जो पूर्ण दिशा बदलू शकतो. अनेक दिवस तुम्ही मेहनत करत होता, पण योग्य ओळख नव्हती, वरिष्ठांकडून कौतुक होत नव्हते किंवा तुमची क्षमता पूर्णपणे वापरली जात नव्हती. आता परिस्थिती पलटणार आहे. अचानक नवीन जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. नोकरीत प्रमोशन मिळू शकते, नवीन जॉब ऑफर तुमच्या समोर येऊ शकतात. जे सुरुवातीला धाडसी निर्णय वाटेल काहीसाठी, सध्याचं काम सोडून पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात जाण्याची संधी निर्माण होऊ शकते. सुरुवातीला हा बदल थोडा धक्कादायक वाटेल, कारण जो तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर तुम्हाला नेणारा असणार आहे. परंतु लक्षात ठेवा, मोठी प्रगती नेहमी ही भिंतीच्या पलीकडेच असते. तुमच्या कल्पना, तुमचे वेगळेपणा आणि तुमच्या दृष्टिकोनाचा स्वभाव आता बदलणार आहे आणि तो लोकांच्या लक्षात येईल. तुम्हाला एखाद्या महत्त्वाचं प्रोजेक्ट मिळण्याची संधी देखील ह्या ठिकाणी भविष्यात दिसून येत आहे, जिथे तुमची खरी क्षमता चमकेल. मात्र या काळात संयम आणि शिस्त तुम्हाला ठेवायची आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. छोट्या चुका टाळा, कागदपत्र, किंवा बोलण्यात सावधगिरी बाळगा. हा टप्पा साधा नाही, हा तुमच्या आयुष्याला स्थैर्य, प्रतिष्ठा आणि आर्थिक उंची देणारा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. 8वी घटना जी आहे ती म्हणजे आरोग्याबाबत. तुम्हाला महत्त्वाचा इशारा, तर या काळात तुमच्या आरोग्याकडे तुम्हाला विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. शरीर काही छोटे छोटे संकेत देतो. थकवा, डोकेदुखी, झोप न येणे, पचनाच्या तक्रारी किंवा अचानक आलेली कमजोरी, हे जे सुरुवातीला तुम्ही दुर्लक्ष करू शकतात, परंतु लक्षात ठेवा, हे संकेत लहान असले तरी त्यांचा अर्थ मात्र मोठा असू शकतो. गेल्या काही काळात मानसिक ताण, अनियमित दिनचर्या आणि कामाचा दबाव याचा परिणाम तुमच्या शरीरावर दिसू लागेल. ही घटना घाबरवणारी नाही, तर तुम्हाला सावध करणारी आहे. या वेळेत काळजी घेतली तर मोठी समस्या टळू शकते. या काळात तुम्हाला शिस्तबद्ध जीवनशैलीकडे वळण्यासाठी हा काळ अत्यंत जवळ आलेला आहे. त्यामुळे तुम्ही योग्य झोप, संतुलित आहार, योग्य व्यायाम, मानसिक शांतता, ध्यान किंवा प्रार्थना करणे हे अत्यंत फायदेशीर तुमच्यासाठी गरजेचे आहे. त्याचबरोबर कमी पाणी पिणे, जास्त ताण घेणे, जेवणाचे वेळ चुकवणे हे तुम्हाला सांगते, यामुळे तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम घडू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेण्यास अजिबात विलंब करू नका. आणि लक्षात ठेवा, पैसा, करिअर, नाती यापेक्षा आरोग्य सर्वात मोठी संपत्ती आहे. हा इशारा तुम्हाला सांगते, तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुम्हाला अधिक मजबूत, तुम्हाला जागृत करण्यासाठी आहे. हे सगळं केल्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ यशस्वीत तुम्हाला नक्कीच ठेवणार आहे. तुमचं शरीर तुमच्या स्वप्नांचे वाहन आहे, हे विसरू नका. योग्य काळजी नक्कीच घ्या. तर माझ्या प्रिय जातकांनो, नवीन घटना घडणार आहे. ती म्हणजे तुमच्या आयुष्यात असा एक प्रसंग येऊ शकतो, जिथं एखादं मोठं संकट शेवटच्या क्षणी टळणारं असेल. तुम्हाला स्पष्ट जाणवेल की कुठली तरी अदृश्य शक्ती तुमचं संरक्षण करते. तुम्हाला सांगते, एखादा अपघात टळणे, चुकीचा निर्णय घेण्याआधी सत्य समोर येणे, आर्थिक नुकसान होण्यापूर्वी अधिक सावध होणे किंवा चुकीच्या लोकांपासून वेळेस आधीच दूर होणे, सर्व योगायोग वाटेल, परंतु त्यामागे दैवीय संरक्षणाची शक्ती ही कार्यरत असेल. तुम्ही सर्व कदाचित म्हणाल, थोडक्यात वाचलो, परंतु हे वाक्य तुमच्या कृपेचा
तुम्हाला कृपेचा मिळालेला पुरावा दिसेल. या काळात तुमच्या अंतःप्रेरणेचा खूप मजबूत होईल. मनात अचानक येणारे संकेत, एखाद्या व्यक्तीबद्दल निर्माण झालेली शंका, एखादा निर्णय पुढे ढकलण्याची भावना आणि हे सर्व दुर्लक्ष करू नका. कारण विश्व तुम्हाला इशारा देत आहे. तुम्ही ज्या संकटाला मोठं समजत होता ते तुमच्यासाठी आता आशीर्वाद ठरणार आहे. कारण या प्रसंगांमुळे तुम्ही अधिक सावध, अधिक जागरूक आणि अधिकाधिक आध्यात्मिक बनणार आहात. यामुळे लक्षात ठेवा, जेव्हा देवी संरक्षण असतं तेव्हा शत्रूचे प्रयत्न निष्फळ ठरतात आणि संकट संधीमध्ये बदलतात. तुमच्यावर आता कृपेची सावली आहे. तुम्ही योग्य मार्गावर राहिलात तर कोणताही नकारात्मक ऊर्जा काहीही नुकसान करू शकत नाही. 10वी घटना घडणार आहे तर ती म्हणजे अचानक प्रवासाचा योग येईल आणि भाग्यवर्धक हालचाल. तुम्हाला सांगते माझ्या प्रिय जातकांनो, अचानक एखादा प्रवास तुमच्या आयुष्यामध्ये घडू शकतो. तो तुम्हाला एखाद्या कामानिमित्त असो किंवा कुटुंबीय कारणासाठी असेल किंवा अनपेक्षित निमित्ताने देखील असू शकतो. सुरुवातीला हा प्रवास घाई-गडबडीचा वाटेल, परंतु पुढे जाऊन तो तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल. या प्रवासादरम्यान तुम्हाला एखादी महत्त्वाची व्यक्ती त्या ठिकाणी भेटू शकते, ज्यामुळे तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. एखादा असा निर्णय तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावा लागू शकतो, जो तुमच्या पुढच्या आयुष्याची दिशा बदलून टाकणारा असेल. हा प्रवास आध्यात्मिक असू शकतो, मंदिर, तीर्थक्षेत्र किंवा शांत ठिकाणी असण्याचा योग असू शकतो, ज्यामुळे मनाला मोठा दिलासा आणि स्पष्टता मिळेल. विशेष म्हणजे हा प्रवास शारीरिक हालचाल नसून तर भाग्याची हालचाल आहे. तुम्ही ज्या ठिकाणी अडकून बसला होता, अडकून राहिल्यासारखं तुम्हाला इतके दिवस वाटत होते, तिथून बाहेर पडण्याची आता ही संधी आहे. तुमच्यासाठी नवीन जागा, नवीन वातावरण, नवीन लोक, त्यामुळे तुमच्या विचारांमध्ये आता सकारात्मक बदल तुमच्या घडतील. मात्र प्रवासात कागदपत्र, वेळ, आरोग्य याबाबत काळजी नक्कीच घ्या. हा प्रवास तुम्हाला सांगते साधा आहे, तो तुमच्या जीवनाचा नव्या ऊर्जेचा, नव्या ओळखीचा, यशाचा मार्ग उघडणारा ठरू शकतो. 11वी घटना आहे जी आहे ती म्हणजे आयुष्य बदलणारा अंतिम निर्णय. तर या ज्या सर्व घटना सांगितल्या, या सर्व घटनांनंतर आता तुमच्या आयुष्यात असा एक क्षण येणार आहे, जो तुम्हाला मोठा निर्णायक निर्णय घ्यावा. साधा असेल तो तुमच्या करिअरशी, नातेसंबंधांशी किंवा राहण्याच्या ठिकाणाशी किंवा एखाद्या मोठ्या गुंतवणुकीशी संबंधित असू शकतो. अनेक दिवस तुम्ही संभ्रमात होता, मन द्वंद्व होतं. कारण करू की नको तुम्ही असे प्रश्न तुम्हाला सतावत होते. परंतु आता परिस्थिती अशी उभी राहील की तुम्हाला स्पष्ट भूमिका ही घ्यावीच लागणार आहे. आणि हा निर्णय भावनेच्या भरात घेतलेला नसेल तर तो तुम्हाला अनुभव, धडे आणि अलीकडच्या घटनांचे तुम्हाला घडवलेलं असेल. या क्षणी तुमचं आत्मभान तुम्हाला सर्वात महत्त्वाचं ठरेल. आता तुम्ही लोकांना खुश करण्यासाठी निर्णय घेणार नाही, तर तुम्ही स्वतःच्या भविष्यासाठी ठाम पाऊल उचलणार आहात. काही लोकांना तुमचा निर्णय पटणार नाही, काही जण दूर जातील, पण जे तुमच्या सोबत खऱ्या प्रवासाचा भाग आहे, ते तुमच्या सोबत कायम राहतील. आणि लक्षात ठेवा, हा निर्णय पुढील 5 ते 7 म्हणजे अनेक वर्षाचा पाया घालणारा असणार आहे. त्यामुळे भीती, शंका, भूतकाळातील चुका यांना मागे ठेवा. आता तुम्ही आधीपेक्षा अधिकाधिक जास्त शहाणे, अधिक मजबूत, अधिक जागरूक आहात. या नियतीने तुमच्यासोबत समोर 2 असे रस्ते ठेवलेले आहेत. तुम्ही जो रस्ता निवडणार, तो रस्ता तुमचं आता भविष्य घडवणार आहे. तर माझ्या प्रिय जातकांनो, आज मी तुम्हाला ज्या 11 घटना सांगितलेल्या आहेत, त्या त्या 11 घटना अजिबात साध्या घटना नाहीत. हे केवळ शब्द नाहीत. हा नियतीचा थेट संकेत तुम्हाला दिलेला आहे. आता तुम्हाला सांगते, तुमची वेळ बदलती आहे, परिस्थिती देखील बदलत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बदलत आहात. तुम्हाला आनंद देणाऱ्या घटना तुम्हाला जागा करतील, तर काही तुमची परीक्षा घेतील. आणि या परीक्षेच्या काळात तुम्हाला लक्षात ठेवा, ज्याच्यावर दैवी कृपा असते त्याला कोणीही, कुठलीही, कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. तुमच्यासाठी येणारा काळ भीतीचा नाही तर जागृतीचा असणार आहे. संधी येतील, सत्य समोर येईल, पैसा, प्रतिष्ठा वाढेल, पण योग्य निर्णय घेणं हे
फक्त सर्वस्वी तुमच्या हातात आहे. नियतीचा दरवाजा उघडत आहे. त्याच्या आतमध्ये आत्मविश्वासाने चालत जाणे हे आता तुमचं काम असणार आहे. जर तुम्ही खरे असाल, तुम्ही तुमच्या भाग्यावर विश्वास ठेवत असाल, तर न घाबरता, न डगमगता प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाणे आणि योग्य निर्णय घ्या. आणि सर्वात महत्त्वाचे, सकारात्मक राहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यातील एक एक शब्द तुमच्या मनाला लागला असेल आणि तुमच्या मनाला पटला असेल ना, तर समजा तुमच्या आयुष्यामध्ये हे आजच भविष्य होतं. आजचे हे संकेत होते, हे खरंच तुमच्यासाठी होते. आणि यातील हे सर्व काही तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या आजच्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा. कारण अशीच नवीन सत्य भविष्यवाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, त्याचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा, पॉझिटिव्ह राहा. अजिबात निगेटिव्ह विचार करू नका. डोक्यातून ते काढून टाका. सकारात्मक विचार करा. आनंदी राहा. खूप खूप खुश राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.